हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अन्नपूर्णाज किचन. तर अन्नपूर्णाज किचनमध्ये आज काहीतरी मजेशीर रेसिपीसाठी तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज बनणार आहे काहीतरी टेस्टी आणि टँगी रेसिपी. स्ट्रीट स्टाईल चायनीज स्टीम मोमोज बनवणार आहे मी. ही रेसिपी मी पहिल्यांदा ट्राय करते. याआधी मी कधी बनवलेले नव्हते मोमोज. आज मी फर्स्ट टाईमच बनवत आहे. तर यासाठी इथे मी मैदा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते घट्टसर पीठ मळून घेतलं. ते पिठाचा गोळा झाकून ठेवून त्याच्यानंतरनं व्हेजिटेबल्स चॉप करून घेतले. एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून हे व्हेजिटेबल्स चॉप केलेले स्टर फ्राय करून घेतले. शॅलो फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पेरी पेरी मसाला आणि ब्लॅक पेपर टाकून थोडासा सोया सॉस घालून हे मिश्रण व्यवस्थित परतून घेतलं. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊन गार करायला ठेवूया. त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा इथे आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याचा एक गोळा घेऊन छोटीशी लाटी लाटून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपण ही फिलिंग ॲड करून आपल्या आवडीनुसार आपल्याला जो सोपा शेफ वाटतो मोमोज बनवण्याचा तो तुम्ही देऊ शकता. मला या ठिकाणी ही सोपी वाटली पद्धत शेप देण्याची मोमोची. तर तुम्हाला कोणती जास्त सोपी वाटली तशी तुम्ही देऊ शकता. पण अशा प्रकारे जर केलं ना तर अगदी सोपं आहे. फुटण्याची पण भीती नाही आहे किंवा निघतसुद्धा नाही त्याच्यातली फिलिंग बाहेर. त्याच्यामुळं मी हीच पद्धत वापरलेली आहे. दुसरीकडे एका स्टीमरमध्ये पाणी ठेवून पाणी उकळत आलं की त्याच्यामध्ये मोमोज ठेवून ते 5 ते 10 मिनटं स्टीम करून घेतले. नंतरनं बटर लावून पुन्हा 1-2 मिनटं स्टीम करून घेतले. तर तयार आहेत आपले व्हेज मोमोज.